लुक ॲट धिस. मला वाटतं आत्तापर्यंतचा हा सर्वात मोठा आंबा मी बघितलेला आहे. हा एवढा मोठा आहे की माझ्या हातात पण मावत नाहीये. तर आज सकाळी-सकाळीच आई पापड लाटण्यासाठी बसली. मग तिने नाश्ता बनवायचा कॉन्ट्रॅक्ट मला दिला. तर मी आज बनवतोय कांदा पोहे आणि मी घेतला आहे आता कांदा कापण्यासाठी. बाय द वे कांद्याचा आणि माझा 36चा आकडा आहे. कारण की जेव्हा पण मी कांदा कापायला घेतो, तेव्हा कांदा मला रडवतो. शेवटी मला तोंडावरती पाणी मारावंच लागलं कारण की डोळ्यातून खूपच पाणी यायला लागलं होतं. तर जवळ मी एवढा सगळा कांदा कट केला. त्याच्यानंतर मी पोहे भिजवले आणि मग पोहे बनवण्यासाठी मी स्टार्ट केलं. आणि हे बघा, खरं तर कुकिंग मी कधी करत नाही कारण मी तुम्हाला एक स्टोरी सांगतो. मी जेव्हा ना YouTubeवरती ना पहिले रेसिपीज बघून ना घरी ट्राय करायचो. ते एकदा मला दिसली होती पनीरची भाजी. तर मी बोललो की ठीक आहे आज पनीरची भाजी बनवूया. तर काय झालं, त्यांनी काय केलं पनीर आहे ना मस्त कट करून ऑइलमध्ये फ्राय करून घेतले. तर मी पण तसंच केलं ऑइलमध्ये पनीर फ्राय करून घेतले. त्याच्यानंतर त्याने काय केलं ते फ्राय केलेला जो पनीर होता तो त्याने पाण्यामध्ये टाकला. मग मी पण काय केलं तो फ्राय केलेला जो पनीर होता पाण्यामध्ये टाकला आणि मी व्यवस्थित स्टेप बाय स्टेप ती प्रोसेस बघितली आणि पनीरची भाजी बनवली आणि गेस व्हॉट ती भाजीच कोण खात नव्हतं. पूर्ण भाजी ती वेस्ट गेली. त्याच्यानंतर मी कुकिंग सोडून दिली पूर्णपणे. पण कधी-कधी असं थोडंफार काहीतरी मी बनवतो आणि अशा प्रकारे माझे पोहे पण रेडी झाले होते. बट याच्यामध्ये मी मिरचीच टाकायला विसरलो. पण इतर पोहे खाल्ले पण नाही. त्याच्यानंतर मग आईने मला पापड सुकवण्यासाठी हायर केलं आणि नंतर मी काही जास्त शूट नाही केलं. सो दॅट्स हाऊ माय डे वेंट. सी यू इन द नेक्स्ट वन.